तर आता विलंबित रामकृष्ण हरी भजनाचे बोल आता तुम्हाला ते सांगितले कोणत्या पद्धतीनं वाजवायचे, पण काय आहे बऱ्याचदा आपले वाजवताना अक्षर अडकतात. तर कोणताही बोल असो, कोणाचाही साधा ठेका असो, विलंबित रामकृष्ण हरी असो, सरपटी असो, कोणतेही बोल असो, सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं की जे अक्षर आपल्या हातामधून निघत नाही, जे अक्षर अडकतंय, तर त्या अक्षराचा रियाज सुरुवातीला करायचा. व्यवस्थित विलंबित रियाज केला नंतर मग पूर्ण बोल वाजवायचा. आता तुमचं ता तिथं धेत्ता अक्षर अडकलं, तर आता त्या ता तिथं धेत्ता अक्षराचा सुरुवातीला रियाज करायचा. या पद्धतीने बघा, ता उलटा तिथं वाजवायचा. याच्यामध्ये वाजव असताना ता तिथं धेत्ता, ता तिथं धेत्ता वाजव. असाच चांगला 10 मिनिटं याचा रियाज करायचा. नंतर थोडी स्पीड वाढवायची. नंतर या पद्धतीने आणि नंतर पूर्ण बोल या पद्धतीने. आणि विलंबित रामकृष्ण हरी कीर्तनामध्ये वाजवताना या पद्धतीने म्हटलं जातं, त्याच्यावर हे बोल वाजवायचे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय या पद्धतीने वाजवायचे सर्व बोल बसल्याच्या नंतर. तर चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची जसं सांगितलं त्या पद्धतीने.